नमस्कार, शुभ सकाळ. मी गार्गी गोरेगावकर. न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आता बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत बातम्या 36 जिल्ह्यांच्या. महायुतीच्या जागा वाटपाबाबत फॉर्म्युलावर शिंदे फडणवीस अजितदादांची बैठक झाली आहे. बैठकीत प्राथमिक फॉर्म्युला संदर्भात आपापल्या पक्षाची भूमिका मांडण्यात आली आहे. महायुतीच्या रणनीतीबाबतही तिघांमध्ये चर्चा झाली असून निवडून येणाऱ्यालाच संधी देण्याचा महायुतीचा मानस आहे. पश्चिम महाराष्ट्रातील भाजप आमदारांना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचा कानमंत्र दिलाय. लोकसभेला झालेल्या गद्दारीला कामातून धडा शिकवा, प्रलंबित विकास कामं लवकरात लवकर मार्गी लावण्यास मी स्वतः मदत करीन, जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकीट देणार अशा सूचना फडणवीसांनी केल्या आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं सूत्र ठरल्याचा अंदाज वर्तवला जातोय. चर्चेच्या पहिल्या फेरीत विद्यमान आमदारांच्या 156 जागा आहेत, त्या तशाच राहू शकतात, पण त्यातही परस्परांच्या सहमतीनं जागांची अदलाबदल होऊ शकते अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. दरम्यान लोकसभेमध्ये सर्वाधिक खासदार जिंकल्यानं विधानसभेच्या जागा वाटपाबाबत काँग्रेस आता फ्रंट फूटवर खेळणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज परभणी आणि बीडच्या दौऱ्यावर असणार आहेत. दौऱ्यादरम्यान राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा दौरा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 13 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. जळगावातील सागर पार्क मैदानावरती मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नवी मुंबईमध्ये 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिंदेंसोबत गणेश नाईक यांनी चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात आला आहे. तर नवी मुंबईकरांना भविष्यात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक भूखंड आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे, नाशिक आणि मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तातडीनं रस्ते दुरुस्ती करावी आणि नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा द्यावा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसंच ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगड जिल्ह्यात सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 5 ते रात्री 11 या वेळेमध्ये अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. नाशिक, मुंबई, अहमदाबाद मार्गावरील खड्ड्यांची तातडीनं दुरुस्ती करण्यासाठी हेम्स्टिक्टी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. तातडीनं हे काम पूर्ण करून नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. रस्ते दुरुस्तीच्या कामात हयगय करू नका अशा सूचना सुद्धा त्यांनी दिल्या आहेत. जालना शहरातील माळीपुरा या भागामध्ये असलेल्या एकता भवन परिसरामध्ये एका तरुणावर 2 अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रानं वार केला. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून शहरातील खासगी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगानं आता मुंबईत मात्र ही जबाबदारी आणि अधिकार मुंबई महानगरपालिका आयुक्तांवर सोपवण्याचा निर्णय घेतलाय. निवडणुकांसाठी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलंय. वाढवण बंदर विकासात मच्छीमार बांधव आणि स्थानिकांचे हितच पाहिले आहे असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. बंदरामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्यामुळे 15 पेक्षा जास्त मच्छीमार संघटनांनी प्रकल्पाला पाठिंबा दिल्याची माहिती वाढवण बंदर समन्वय समितीकडून देण्यात आली आहे. BCA, BMS, BBM या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अतिरिक्त प्रवेश परीक्षा 4 ऑगस्ट रोजी झाली असून या परीक्षेचा निकाल 28 ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर 29 ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. 11वी प्रवेशाची दुसरी विशेष प्रवेश यादी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. या यादी अंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे. मुंबईतील सर्व गाई म्हशींचे गोठे, तबेले मुंबई बाहेर हटवण्याच्या निर्णयाला वेग येण्याची शक्यता असून मुंबई महापालिका आता मुंबईतील सर्व तबेल्यांना नोटीस बजावणार आहे. मुंबईत एकूण 263 तबेले असून ते हटवण्यासाठी राज्य सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागानं पालिका प्रशासनाकडे मदत मागितली आहे.
बहुचर्चित कात्रज कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी सक्तीनं भूसंपादन करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या स्थायी समितीनं मंजूर केला असला तरी सध्या तडजोडीनं जागा ताब्यात घेण्याला महापालिकेच्या पथविभागानं प्राधान्य दिलंय। त्यासाठी मिळकतधारकांबरोबर महानगरपालिकेकडून बैठक घेण्यास सुरुवात झाली आहे। नरहरी झिरवळ यांच्या होर्डिंग्जवर शरद पवार पक्षाच्या नेत्यांचे फोटो पाहायला मिळत आहेत। झिरवळ हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा यामुळे सुरू झाल्या आहेत। या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सूचक वक्तव्य केलंय। झिरवळ कोणाच्या गाडीत कोणाला माहीत असं म्हणत त्यांनी झिरवळांना मिश्किल टोला लगावलाय। भाजपचे अभ्युदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। अभ्युदय मेघे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे वर्ध्यामध्ये भाजपला खिंडार पडलाय। जळगाव लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी भाजपला मदत केल्याचा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केलाय। भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या सांगण्यावरून गुलाबराव देवकर यांनी रावेर आणि जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपला मदत केल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय। भाजपला मदत केली हे गुलाबराव पाटलांनी सिद्ध करून दाखवावं। त्यांनी कोणत्याही पुराव्यानिशी हे सिद्ध करून दाखवलं तर मी राजकारणातून संन्यास घेईन असं वक्तव्य गुलाबराव देवकर यांनी केलंय। मंगेश चव्हाणांना माणुसकीच्या नात्यानं मी भेटू शकतो याचे चुकीचा अर्थ काढू नयेत असं सुद्धा देवकर म्हणाले। विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पीक विमा मिळणार हा सरकारचा आणखीन एक जुमला असल्याची टीका रविकांत तुपकर यांनी केली आहे। पीक विम्याच्यासाठी सरकारमध्येच श्रेयवादाची लढाई असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। बच्चू कडू यांचा शुक्रवारी संभाजीनगरमध्ये शेतकरी प्रश्नावरती महामोर्चा आयोजित करण्यात आलाय। मात्र पोलिसांनी अजूनही या मोर्चाला परवानगी दिली नाहीये। पोलिसांनी परवानगी दिली नाही तर आम्ही प्रहार स्टाईलनं मोर्चा काढू असा इशारा त्यांनी संभाजीनगर पोलिसांना दिलाय। सरकार आमची अडवणूक करेल असं वाटत नाही, पण जर केली तर त्यांना महागात पडेल असं देखील ते म्हणाले। हिंगोली दौऱ्यावर असणाऱ्या राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये जंगी स्वागत केलं। जेसीबीच्या सहाय्यानं राज ठाकरेंवर फुलांची उधळण करत यानंतर राज ठाकरे थांबलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या ठिकाणी मनसैनिकांनी मोठी गर्दी केली। या दरम्यान शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वाराची रेलिंग तुटली। या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंगोली विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे। मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद उर्फ बंडू कुटे यांना हिंगोली विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। हिंगोलीतील मनसे जिल्हा उपाध्यक्षाची राज ठाकरेंसोबत भेट झाली नाहीये आणि त्याला चक्क रडू फुटलं। अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करत असताना जिल्हाध्यक्षांनी आमच्या विठ्ठलाला भेटू दिलं नाही असं म्हणत कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी बीड शहरामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। बॅनरच्या माध्यमातून मनसेतील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे। पक्षातील ज्येष्ठ नेते अशोक तावरे यांचा वेगळा गट आणि जिल्हाध्यक्षांचा वेगळा गट असं चित्र या माध्यमातून पाहायला मिळत आहे। हिंगोली दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर औंढ नागनाथ येथील ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं। यावेळी देवस्थानाकडून राज ठाकरे यांना नागनाथ मंदिराची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी वाहन तोडफोड प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबुळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय। दुनबुळे हे घटनेच्या दिवसापासून फरार आहेत। 288 मतदारसंघामध्ये अर्ध्याहून जास्त संख्या असणाऱ्या ओबीसी समाजाच्या फॅक्टर्सवर कोणीच का बोलत नाही असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केलाय। जरांगे नावाचा फडतूस माणूस राज्यात वाईट पायंडा पाडत जातोय, त्यावरही कोणी बोलायला तयार नसल्याची टीका त्यांनी केली आहे। मुख्यमंत्री आणि फडणवीसांनी भूमिका घेतली नाही तर तुम्हाला दणका दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। गेली अनेक वर्ष सत्तेत राहिलेले शरद पवार आणि काँग्रेस नेते मराठा आरक्षणावरती काही बोलले नाहीत। जरांगे पाटलांनी फडणवीसांवर टीका करण्यापेक्षा सर्वांना बोलवून गोलमेज परिषद घ्यावी असा सल्ला राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलाय। कोल्हापुरातल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे। 1.5 तासानंतर आग आटोक्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिली आहे। दरम्यान केशवराव भोसले नाट्यगृहाच्या परिसरातील 100 मीटर अंतरावर अशासकीय व्यक्तींना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे। गणेश उत्सवापूर्वी गणेश भक्तांचा कोकण प्रवास खड्डेमुक्त करणार असं आश्वासन नितीन गडकरींनी दिलंय। खासदार रवींद्र वायकर यांनी गडकरींना या रस्त्यासाठी निवेदन दिलं होतं।
त्याचबरोबर परशुराम घाट इथं बोगदा किंवा समांतर रस्ता बांधण्याची मागणी त्यांनी केली होती। गणेश चतुर्थीपूर्वी 24 ऑगस्टपासून चिपी ते पुणे ही विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे। फ्लाय 91 कंपनीतर्फे शनिवारी आणि रविवारी चिपी ते पुणे आणि पुणे ते चिपी अशी प्रवासी विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे। त्यासाठी पुणे विमानतळावरती स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहेत। अमरावतीच्या दर्यापूर येथील शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या लिलावाप्रसंगी मनसे कार्यकर्ते आणि संचालकांमध्ये राडा झाला। शेतकरी जिनिंगच्या जागेचे लिलाव होऊ देणार नाही अशी भूमिका घेत मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आमदार बच्चू कडू प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचं समोर आलंय। दिव्यांगांना दिलेलं वाहन खराब असल्यानं कडू संतापले आणि त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केल्याचं पाहायला मिळालं। पनवेलच्या हरिग्राम गावामध्ये पोषण आहारात किडे आढळले आहेत। राज्य सरकारकडून 3 वर्षांपर्यंतच्या मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये कीड लागलेले चणे समोर आले आहेत। या प्रकरणी ठेकेदारावरती कारवाईची मागणी करण्यात येते आहे। धोकादायक इमारत पाडताना इमारतीच्या ढिगाऱ्यावर असलेला पोकलेनच खाली कोसळल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे। भाईंदरच्या नवघर रोडवर भानू पार्क नावाची धोकादायक इमारत पाडत असताना हा पोकलेन एका बाजूला कलंडला आणि खाली कोसळला। यात कोणत्याही कामगाराला दुखापत झालेली नाही। भाईंदरमध्ये सर्पदंश झालेल्या व्यक्तीला जीवनदान देण्यात आलंय। पहाटे 4:30 वाजता घराबाहेर पडलेल्या या व्यक्तीला सापानं चावा घेतला। त्यांना तातडीनं पंडित भीमसेन जोशी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी तातडीनं उपचार सुरू करत त्यांचा जीव वाचवलाय। त्यामुळे साप चावल्यास रुग्णालयात दाखल होण्याचं आवाहन करण्यात येत आहे। तळेगाव दाभाडे शहराला आंध्रा बंद जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्याबाबत आंबी एमआयडीसी आणि जलसंपदा विभागानं त्वरित अहवाल तयार करावा असे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत। शहरातील काही भागामध्ये अशुद्ध आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्यानं आमदार सुनील शेळके यांनी पवारांची भेट घेतली होती। बीडच्या बालाघाट इथं पवनचक्की कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। पवनचक्की उभारण्याचं काम बंद पडलं असून पिकांमधून तार ओढणीचं काम केल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, पाणंद रस्ते तयार करावेत या मागणीसाठी युवा संघर्ष मोर्चाच्या वतीनं देवळीत येथील शेतकऱ्यांनी लोटांगण घालत आंदोलन केलं आहे। आज साजऱ्या होणाऱ्या नागपंचमी सणाच्या निमित्तानं कोकणातील बाजारपेठा सजल्यात। नागोबाच्या आकर्षक मूर्त्यांनी सिंधुदुर्ग येथील बाजारपेठा सजल्यात, तर या मूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। हिंगोलीच्या औंध नागनाथ येथील ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिराला नागपंचमीच्या निमित्तानं आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। नागपंचमीच्या निमित्तानं पंचक्रोशीतील भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात। पत्नीला डोसा देण्यात उशीर केल्यामुळे पतीनं डोसावाल्याच्या गाडीवर गोंधळ घातल्याचा प्रकार कल्याणमध्ये घडलाय। कल्याण बाजारपेठेतल्या गांधी चौक मध्ये निकुंज ठक्कर यांची पत्नी एका गाडीवर डोसा खाण्यासाठी आल्या होत्या, मात्र त्यांना डोसा देण्यासाठी उशीर लागला। याबाबत कळताच निकुंज यांनी गाडीवर येऊन तोडफोड केली। या राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। अमरावतीत काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आलाय। इरविन चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या मोर्चामध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। इतर काही महत्त्वाच्या बातम्या आपण पुढे पाहणार आहोत, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।